आज गांधी जयंती आहे, बरोबर. आणि बेसिकली लक्षात ठेवायचं, ज्याला आपण झेन झी म्हणतो, बरोबर नाही का. आता नवीन काळामध्ये काय झालं की तुमचा इन्फॉर्मेशनचा सोर्स हा आहे इंस्टाग्राम, फेसबुक, आहे नाही का. 30 सेकंदामध्ये सगळा कार्यक्रम. आणि ह्याच कारणामुळे त्याला काय म्हणतात की ते कसं असते, बेसलेस किंवा एखादी मुळाविना रोप, बरोबर नाही का, तशी बुद्धी आजकाल तयार होताना आपल्याला दिसते, कारण प्रमाण सोर्स नसल्यामुळे. जगामध्ये तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेस चीनमध्ये, त्याला आपण म्हणतो की साम्यवादी क्रांती झाल्यानंतर तिथं एक रिव्हॉल्युशन झाली, बरोबर नाही का. माओ से तुंग यांनी केली ती रिव्हॉल्युशन, बरोबर 1949ला ती सुरू केली, म्हणजे गांधीजींच्या समकालीन आपण म्हणू शकतो. आणि त्याच काळामध्ये ती रिव्हॉल्युशन अशी होती की गावामध्ये जायचं आणि गावामध्ये गेल्यानंतर जमीनदाराला मारून टाकायचं, बरोबर नाही का. आणि ती जमीन आपल्याकडे घ्यायची, म्हणजे शेतकऱ्यांना द्यायची, बरोबर नाही का. उद्देश चांगला होता, पण मार्ग मात्र पूर्णपणे चुकीचा होता. त्याच दरम्यान तेच काम एक ज्येष्ठ गांधीवादी अनुयायी करत होते, विनोबा भावे, त्याला म्हणतात भूदान चळवळ, पण ती पूर्णपणे अहिंसक मार्गाने होती. गांधीजींना समजून जर घ्यायचं असेल ना व्यवस्थितपणे, किंवा काय कॉन्ट्रीब्युशन आहे गांधीजींचं आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, बरोबर नाही का, तर ते कॉन्ट्रीब्युशन एक आहे की जे कॉन्ट्रीब्युशन मुळेच गांधीजी आहे, ज्या कॉन्ट्रीब्युशन मुळेच गांधीजी गांधीवाद आहे, बरोबर नाही का. आणि ते कॉन्ट्रीब्युशन ज्याला माहित नसेल, मग आपण म्हणतो मजबुरी का नाम महात्मा गांधी. आणि ते कॉन्ट्रीब्युशन ज्याला माहित आहे, जे आता मी चर्चा करणार आहोत, ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही म्हणाल नाही, गांधी होते म्हणून भारत होता. ते कॉन्ट्रीब्युशन आहे गांधीजींचं स्ट्रक्चरल वर्क, गांधीजींचं रचनात्मक कार्य. विदाऊट गांधीजी जर भारताचा स्वातंत्र्य लढा जर आपण बघतो म्हटलं तर तो माहिती आहे कसा असता, तो असता एलिट क्लास, वरच्या वर्गाचा. गांधीजी मुळे लक्षात ठेवायचं, स्वातंत्र्य लढा हा गावापर्यंत गेला, बरं का. म्हणजे गांधीजी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला, ज्याला आपण मास मुवमेंट म्हणतो, हे बनवण्याचं काम पहिलं म्हणजे एकमेव काम ज्या व्यक्तीनं केलं ते म्हणजे महात्मा गांधी आहे. आणि कसं मग करायचे गांधीजी. गांधीजींच्या आंदोलनाची एक रणनीती होती, ज्याला म्हणतात संघर्ष विराम संघर्ष. बिपिन चंद्रा यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये या स्ट्रॅटेजीचा हा उल्लेख केलेला आहे. गांधीजी आपल्या बेसिक रेग्युलर क्लासमध्ये, मला तुम्ही कालच आपल्या बॅचमध्ये बोललो मी तुम्हाला असहकार चळवळीबद्दल, की गांधीजींनी अचानक थांबवली. मग असहकार चळवळ आणि 10 वर्षानंतर येणारी सविनय कायदेभंग चळवळ. मग या 10 वर्षात गांधीजी काय करायचे, तर गांधीजी करायचे गांधीजींचं स्ट्रक्चरल वर्क, रचनात्मक कार्य. त्यावेळेस जवळपास 70-80% जास्त जनता ही ग्रामीण भागामध्ये राहत होती. आणि मग गांधीजी ग्रामीण भागामध्ये जायचं, आपलं स्वराज्य मॉडेल हे अवलंबवायचं. आणि त्या स्वराज्य मॉडेलमध्ये बघा, म्हणजे जागतिक इकॉनॉमीला गांधीजींनी दिलेलं एक मोठं उत्तर आहे, बरं का, खूप मोठं उत्तर. म्हणजे तुम्हाला जर मी थोडं अजून व्यवस्थितपणे जर जातो म्हटलं, मला सांगा, सगळ्या व्यवस्थेच्या केंद्रामध्ये अर्थकेंद्र आहे, म्हणजे अर्थव्यवस्था आहे, बरोबर नाही का. तुम्ही क्लासला बसले, मी क्लास शिकवत आहो, तो ऑटोवाला ऑटो चालवत आहे, तो मेसवाला मेस चालवत आहे, तो क्लासवाला क्लास चालवत आहे, तो लॅपटॉपवाला लॅपटॉप विकत आहे. प्रत्येकाच्या भोवती काय आहे, अर्थकारण आहे. पण या अर्थकारणाला सर्वात प्रामाणिक उत्तर भारतामध्ये 2 व्यक्तींना दिलं. 2 व्यक्तींना, बरं का. विषय कळली इथपर्यंत. त्यातलं पहिलं आहे तथागत गौतम बुद्ध. म्हणजे विचार करा, आज जे मोटिवेशनल स्पीकर आहे ना, त्या मोटिवेशनल स्पीकरसाठी, म्हणजे सगळ्या मोटिवेशनल स्पीकरचे त्याला काय म्हणतात की ओरिजिन म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. एका वाक्यात फिलॉसॉफी आहे, एकाच वाक्यात. वाक्य नंबर 1, अत्तदीप भव. नसेल समजलं पाली भाषा तर इंग्लिश मध्ये सांगतो, सेल्फ एनलाइटमेंट. नसेल समजलं इंग्रजी तर मराठीत सांगतो, स्वयंप्रकाशित व्हा. आणि नसेल समजलं तर आपल्या गावाकडल्या भाषेमध्ये सांगतो, तुझं तुला सावरावं लागणार आहे. समजलं, तुझं तुलाच बघावं लागणार आहे. याला उलट करा, मला माझंच बघायचं आहे. इज दॅट क्लिअर. मला सांगा,
ही जगातली किती मोठी फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी नंबर 2 की जागतिक ते मग ते ऍडम स्मिथ पासनं तर अमर्त्य सेन पर्यंत घ्या की त्या मार्शल पासनं तर रेकॉर्डो पर्यंत घ्या, सगळ्या इकॉनॉमिक रूलला एका मिनिटात गुंडाळून बाजूला सारते ती फिलॉसॉफी तथागत गौतम बुद्धांची आहे बरं का. कुठली फिलॉसॉफी? ते म्हणतात सर्व समस्येचं कारण एका शब्दामध्ये आहे, त्याला पाली भाषेमध्ये म्हणतात तृष्णा, कळलं का? आणि त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात इच्छा, कळलं का? आणि त्याला इंग्रजी भाषेमध्ये म्हणतात नीड्स. समजली इथपर्यंत? ज्याच्या जास्त तो समस्याग्रस्त, मग ते आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो की कोणती असो. इज दॅट क्लिअर? आणि त्यावर मार्ग सुद्धा तथागत गौतम बुद्धांनी एकाच वाक्यात सांगितलेला आहे, तो म्हणजे काय? तृष्णा, इच्छा हा सर्व समस्येचं कारण आहे आणि त्यावर उपाय म्हणजे त्या कमी करणे. संपला विषय. ते काय करणे? कमी करणे. सेम लक्षात ठेवायचं, गांधीजींनी पण असंच एक फिलॉसॉफी दिली आहे, सेम टू सेम. कारण गांधीजी समाजवादी होते की गांधीजी भांडवलवादी होते? समाजवाद म्हणजे गव्हर्नमेंटचं कंट्रोलिंग सगळ्या घटकावर, भांडवलवाद म्हणजे खाजगी क्षेत्राचं. गांधीजी काय होते? दोघांचं मिश्रण. आपलं नेहमीचं वाक्य असते, नाही काही सुचलं तर मिश्रण लावून टाकायचं. तसं नाही. गांधीजी ना समाजवादी, गांधीजी ना भांडवलवादी. गांधीजींनी स्वतःच एक मॉडेल आणलं आणि त्या मॉडेलला गांधीवादी मॉडेल नाही रे बाबा, त्याला म्हणतात ट्रस्टीशिप थिअरी, जी काही प्रमाणात किंवा मी तर स्वतः मानतो पूर्ण प्रमाणात ती बुद्धाच्या फिलॉसॉफीवरच आधारित आहे. काय आहे बघा ट्रस्टीशिप थिअरी. ट्रस्टीशिप थिअरी काय म्हणते की तुझ्याकडे ते फॉर्च्युनर आहे ना, तुझ्याकडे ते त्याला काय म्हणतात, काय रे ते सगळ्या गोष्टी आहे ना, म्हणजे संपत्ती आहे ना, त्या संपत्तीचा तू मालक नाही आहे, त्या संपत्तीचा तू ट्रस्टी आहे. त्याचा मालक गांधीजी शब्द वापरायचे ईश्वर आहे. सब भूमी गोपाल की. तर संपत्ती म्हणजे जमीन असायची ना, सब भूमी कोणाची? गोपालची आहे. म्हणजे विचार करा, जर मी या संपत्तीचा मालकच नाही तर मला त्या संपत्तीबद्दल इच्छा, स्वार्थ निर्माण होईल का? नाही. सिंपल गणित आहे ना बाबा. पीएमटी मध्ये बसताना, पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये बसताना विचार करतो का आपण? गाडीत बसलो, बस गेली, आपण बाजूला आलो आणि स्वतःच्या गाडीमध्ये फिरून आल्यानंतर स्वतःच पुसून घेतो, कारण त्याच्याबद्दल इच्छा, तृष्णा तुमची समाविष्ट आहे ना. म्हणून गांधीजींनी फिलॉसॉफी आणली कोणती? ट्रस्टीशिप. ना मालकी सरकारची, ना मालकी खाजगीची, तर मालकी कोणाची? ईश्वराची. साम्यवादाला पण खूप मोठं उत्तर होतं बरं का हे. साम्यवादी म्हणतात सामूहिक मालकी, तरी तृष्णा आलीच ना. पण गांधीजी म्हणतात नाही, कोणाची मालकी? ईश्वराची. आता मला सांगा, जर मालकीच प्रस्थापित होत नाही तर तुमच्यामध्ये तृष्णा जागृत होऊ शकत नाही ना. आणि मग गांधीजींचं इथून स्वराज्य मॉडेल सुरू होतो, बरोबर नाही का? मग गांधीजी म्हणतात जे बेसिक नीड्स आहे त्या घरीच पूर्ण करा. आपल्या घराच्या बाजूनच काय करा, म्हणजे अन्नधान्य किंवा जे दररोजच्या ज्या काही भाज्या लागतात त्या पिकवा. वस्तू विनिमयला गांधीजींनी काय दिली? चालना. आणि महिलांना, आता गांधीजींनी तुम्हाला माहित असेल, कदाचित थोडं बुद्धी जागेवर ठेवा, गांधीजींनी वर्णव्यवस्थेचा स्वीकार केलाय बरं का. आणि तुम्हाला वाटेल काय बोलत आहे, म्हणून म्हणतो वाचा बरोबर. पण गांधीजींची वर्णव्यवस्था ही आपल्या वर्णव्यवस्थेप्रमाणे नाही आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. गांधीजींचं म्हणणं होतं समाज संतुलन टिकवण्यासाठी वर्णव्यवस्था काय आवश्यक आहे. वर्क कॅटेगरायझेशनवर त्यांचं भाष्य होतं. मग महिलांनी घरकाम करावं. तुम्ही म्हणाल मग महिलांनी घरकाम करावं, गांधीजी कसं काय म्हणतात? गांधीजींचा तो काळ, त्या काळामध्ये जाऊन विषय समजणं गरजेचं आहे. मग दुपारी महिला या सॉफ्ट काम करतील. सॉफ्ट काम म्हणजे कोणत्या? चरखा विणणे, म्हणजे घरीच उत्पादन होईल. मग तुम्ही कापड त्याला द्यायचं, गहू घ्यायचं, म्हणजे गाव पूर्णपणे काय होईल? स्वावलंबी होईल. समजलं का? गांधीजींनी म्हटलं जो गुरुत्वाकर्षण शक्ती जेवढी आवश्यक आहे ना, तेवढी वर्णव्यवस्था आवश्यक आहे असे गांधीजी म्हणतात बरं का. तुम्हाला वाटेल सर काय बोलून राहिले तुम्ही, पण त्याचा भाव वेगळा आहे गांधीजींचा. गांधीचा काय भाव? अरे घरामध्ये जर म्हटलं कोणीच भांडे घासत नाही, मग घासणार कोण? घरामध्ये जर म्हटलं कोणीच कमावत नाही, मग कमावणार कोण? वर्क कॅटेगरायझेशन आवश्यक आहे ना, ते वर्क कॅटेगरायझेशनला गांधीजींनी वर्णव्यवस्था म्हटलंय. त्यामुळे भाव बरोबर समजून घ्या. आता अर्ध नॉलेज, व्हॉट्सअपचं नॉलेजमुळे प्रॉब्लेम होऊन जातो बरं का कधी कधी. तर हा साधर्म्य आहे बुद्धांमध्ये आणि गांधीजींमध्ये.
की दोन्ही तृष्णेला त्याग करण्याचा प्रयत्न करतात. तृष्णा म्हणजे कोणाला? इच्छेला. बरोबर नाही का? कॉन्ट्रीब्युशन साधन आहे बरं का गांधीजींचं. आज तुम्हाला माहित असेल गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीवर जगातले सगळे टॉप देश त्या फिलॉसॉफीला मानतात. तुम्हाला माहितीचा असलेला जपान. अरे कळलं का नाही बाबा? आजही श्रीलंका सारखा देश दक्षिणेकडे पाय करून झोपत नाही. आजही तो म्हणतो नाही नाही आपण या फिलॉसॉफीची जननी आहोत. आज बघा ना, सहसा जे भांडवलवादी देश असतात ते इथिकल नसतात, पण या बुद्धांच्या फिलॉसॉफीमुळे ते देश इथिकल आहे बरं का. जपान सारखा देश मला सांगा आज तुम्हाला सरळ हाताने मदत करतो. तुम्ही भारी आहे म्हणून नाही, कळलं का? बुद्धांच्या फिलॉसॉफीमुळे. आणि तीच गोष्ट गांधीजींच्या विचारामध्ये दिसते. त्याला म्हणतात ट्रस्टीशिप थिअरी. बरोबर नाही का? आता आज काय झालं की आजच्या काळामध्ये तुम्हाला गांधीजींचे काही विचार हे सुसंगत वाटत नाही. आणि केव्हाही लक्षात ठेवायचं बरं का, कोणताही महापुरुष असो, काळ बदलला की विचार बदलतात, गरज बदलते. आणि तेव्हा मग तुम्ही त्यांच्या विचारासोबत जेव्हा सुसंगत होण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते होत नाही. मग तुम्हाला वाटते महापुरुषच जरा हे आहे. महापुरुष ते प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेम तुमच्या विचारामध्ये असतो. त्या काळामध्ये मला सांगा गांधीजींनी काय म्हटलं होतं? अवजड उद्योग नको, कुटीर उद्योगाला काय द्या? चालना. मग तुम्ही म्हणाल असं कसं? ठीक आहे, आज तो विचार रिलेव्हन्स नाही. अरे पण बाबा त्या काळामध्ये लोकसंख्या तेव्हाही जास्त होती. जर तुम्ही अवजड उद्योगाला चालना दिलं असतं, ऑटोमोशनला, तर बेरोजगारी कमी की जास्त? जास्त. म्हणून गांधीजींनी म्हटलं कुटीर उद्योग. हे त्या काळातली गरज होती. ते न समजता मग आपलं वाक्य मजबुरी का नाम महात्मा गांधी. तसं होत नाही. ते तसं होत नाही. इथं समोरच आयटी पार्क आहे, हिंजवडी आयटी पार्क. तिथं जाऊन जर बुद्धांची फिलॉसॉफी सांगितली, इच्छा कमी तृष्णा कमी, नाही पटणार कदाचित त्या लोकांना. पण त्याच लोकांना वयाच्या 50 पार होऊ द्या, त्यांना बुद्धांच्या फिलॉसॉफी शिवाय दुसरा पर्याय नाही. जाताच ना तुम्ही विपश्यनेला. विपश्यनेच्या एकाच वाक्यात आहे काय? तृष्णा कमी करणे. इज दॅट क्लिअर? ते म्हणतात अरे बरोबर नाही का, हे माझं हा तुझं, हा भेद कमी करणे म्हणजे तृष्णा कमी करणे ना. त्यामुळे ट्रस्टीशिप थिअरी आणि गौतम बुद्धांचं कुठला त्याला म्हणतो आपण पंचशीलचं तत्व हे या बाबतीत साम्यता दर्शवते. आणि हे दोन्ही त्याला काय म्हणतात की महापुरुष हे जगाला काय आहे? एक एक मोठा त्याला काय म्हणतात की एक एक संदेश आहे बरं का. बरोबर नाही का? त्यामुळे आता आफ्रिकेमधला लढा गांधीजींच्या विचारावर चालला ना, तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की ह्या दोन फिलॉसॉफीमध्ये साधर्म्य आहे. माहीत असणं गरजेचं आहे मुद्दामून. कारण कसं होते माहितीये का की माहीत नसलं तर काही पण आपण त्याला काय म्हणतात की झोडून देतो. आणि आजकाल कसं आहे, घरी छोटासा गांडूळ जर निघाला असेल तर तो चौकापर्यंत जाईपर्यंत काय होतो? अॅनाकोंडा होतो. कळलं का? कारण आजकाल काय झाले आहे, फॉलोअर खूप आहे, डिबेटर कोणी नाही आहे. प्रॉब्लेम काय याचा? फॉलोअर आहे. त्यांना सावन के अंधे को हरा हराही दिखता है. म्हणजे मी पहिलेच फिक्स करून घेतलेलं आहे की मी कुठलं ऐकायचं, मी कुठलं वाचायचं. पण डिबेटर आपल्या इथं तयार होत नाही आहे. डिबेटरचा अर्थ होतो ज्याला आपल्या संविधानाच्या भाषेमध्ये म्हणतो आपण वैज्ञानिक मनोवृत्तीचा किंवा ससत विवेक बुद्धीचा, योग्य काय आणि अयोग्य काय हा भेद त्याला काय म्हणतात की निर्माण म्हणजे करणारे आज कमी होताना दिसत आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे पर्यंत चला, आला का लक्षात? चला.